कोरोना व्हायरस नावाच्या रोगाचे थैमान घातले होते। या संसर्गजन्य आजाराने सामान्यापासून तर बड्या राजकीय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पर्श झाला होता। यात कोणी उपचाराने सावरले तर कोणाला आपला जीव गमवावा लागला। गेली 7 महिने सर्वच नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे। आता मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट दिसून आल्याने हजारो नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे। मात्र कोरोनाची दुसरी लाट राज्यात येण्याची शक्यता WHO ने वर्तवल्याने सावध राहणे आवश्यक आहे। दिवाळीच्या उत्सवात शहरात उसळलेली भयानक गर्दी पाहून येत्या आठवड्यात कोरोना आकड्यात वाढ होईल काय अशी भीती आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। आताच एका आठवड्यात मनपामधील दिग्गज काँग्रेस नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे। ते आपल्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत दयासागर रुग्णालयात उपचार घेत आहे। म्हणून कोरोना आताही संपला नाही। सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करावे, गर्दीत जाणे टाळावे। विदर्भ न्यूज, अमरावती।